नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, माणसाचं जीवन हे अतिशय कठीण आहे. माणसाच्या जीवनामध्ये कधी काही पलटवार होईल काही सांगू शकत नाही. आज माणसाचं जीवन चांगलं चालू शकत आहे तर ते उद्या त्याच्या जीवनात दुःखाचा डोंगर आलेला असतो. आज माणसाकडे पैसा आहे तर उद्या त्याच्या हातात पैसा असेल नसेल काहीही सांगू शकत नाही. म्हणूनच एक म्हण आहे, पैसा हा हाताच्या मळासारखा असतो, कधी माणसाच्या हातून निसटून जाईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण आपला पैसा हा जपून वापरला पाहिजे. तो आपल्याकडे बांधून ठेवायचा असेल तर त्यासाठी काही खास उपाय असतात, ते देखील आपल्याला करायचे असतात. तर असेच नवनवीन जे काही उपाय असतात ते आपल्या या चॅनलवरती आपण आणत असतो. पण तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इष्टदेवतेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. कारण की तुमच्या इष्टदेवतेचा जय जयकार केल्याने तुमची इष्टदेवता प्रसन्न होत असते आणि तुमच्या साऱ्या मनोकामना हे ती पूर्ण करत असते. तर मित्रांनो, आजचा विषय आहे तो म्हणजे तुम्हाला एक असं झाड आहे, त्या झाडाला एका खास दिवशी तुम्हाला जर तुम्ही धागा बांधला, त्याला बोलतात इच्छापूर्ती धागा, तर तुमच्या जीवन हे सफल होणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि धन, ऐश्वर यांची भरभराटी होणार आहे. आता तुम्हालासुद्धा वाटत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे आलेला पैसा आहे तो सांभाळून राहावा, पाळण्यासारखा पैसा खर्च होऊ नये किंवा घरामध्ये सुख शांती राहावी, यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. तुम्ही प्रत्येक देवधर्म करता, देवदर्शनाला जाता, घरामध्ये पूजापाठ करता, पण तरीही तुमची एखादी कोणती मनोकामना असते ती पूर्ण होत नाही किंवा तुमच्यावरती असं वाटतं माता लक्ष्मीची कृपा राहावी, तुमच्याकडे घरामध्ये पैसा बरसत राहावा, घरामध्ये सतत धनदौलत येत राहावी आणि धनदौलत ही घराच्या बाहेर कधीच जाऊ नये असं जर वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. उपाय अगदी साधा सोपा आहे. मित्रांनो, पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि पिंपळाचं झाड हे साक्षात भगवान विष्णूंचं झाड मानलं जातं. तिथे पितृदेवांचा सुद्धा वास आहे असं सांगितलं जातं. आणि या पिंपळाच्या झाडाची पूजा आपण नित्यनेमाने जर केली किंवा दर पौर्णिमेला, अमावस्येला, शनिवारी जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली, गुरुवारी केली, तर आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख, दरिद्रता आपल्याला बघायला मिळणार नाही. अनेक लोक जे आहेत ते पिंपळाच्या झाडाला इच्छापूर्ती धागा बांधत असतात. एक लाल कलरचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे, पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे, पिंपळाच्या झाडाला तुम्हाला दूध, अगरबत्ती, हळद, कुंकू व्हायचं आहे, एक दिवा लावायचा आहे, दिवा नसेल तर अगरबत्ती तरी लावा, पण अगरबत्ती लावल्यानंतरच हा धागा तुम्हाला तिथे इच्छापूर्ती धागा आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाया पडायचं आहे, तुमच्या पितृदेवांचं नामस्मरण करायचं आहे, विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे, भगवान शंकरांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि ब्रह्मदेवाचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर हा लाल कलरचा धागा जो आपण इच्छापूर्ती धागा म्हणून ओळखला जातो तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे. पिंपळाच्या झाडाच्या एखाद्या फांदीला बांधला तरीही चालेल. पिंपळाचं झाड खूप मोठं आहे तर मुळ्यावरती असतात, त्या मुळीच्या तिथे बांधला तरीही चालेल, कुठेही बांधला तरीही चालेल. फक्त पिंपळाचं झाडाचं मूळ असेल, पान असेल, खोड असेल, कुठेही बांधा. पण आपली इच्छा तुम्हाला सांगायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग हा धागा तुम्हाला बांधायचा आहे. असा धागा बांधल्यानंतर 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण झालेली असेल. कारण की तुमच्याकडे तेवढा आत्मविश्वास हवा. तुम्ही हे सगळं जे करताना त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा विश्वास हवा आहे. जर तुम्ही देवावरती विश्वासच ठेवला नाही तर ह्या गोष्टी साध्य होणार नाही. त्यामुळे जे काही कराल ना ते तुम्हाला विश्वासपूर्वक करायचं आहे. तर बघा, वटपौर्णिमेदिवशी ज्या स्त्रिया आहेत ते वडाच्या झाडाची पूजा करत असतात, त्यांना फेऱ्या मारत असतात आणि आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी दीर्घायुष्य मिळावं यासाठी त्या प्रयत्न करत असतात. तसंच पिंपळाचं झाडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडालासुद्धा अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे अशा पिंपळाच्या झाडाला तुम्ही दर पौर्णिमेला, दर शनिवारी इथे तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आपण सगळ्यांना हे माहीत आहे आणि आपण सगळं हे बघत देखील आलेलो आहोत. पण त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे का, केळीच्या झाडाला सुद्धा लोक धागा बांधतात. केळीच्या झाडाला सुद्धा भगवान विष्णूंचा वास आहे असं सांगितलं जातं आणि इच्छापूर्ती धागा हा केळीच्या झाडाला सुद्धा बांधला जातो.
अनेक ठिकाणी केळीच्या खोडाला जो आहे तो इच्छापूर्ती धागा बांधला जातो आणि आपली इच्छा सांगितली जाते. तर तुम्हीसुद्धा हा अनुभव नक्की घ्या. तुम्हालासुद्धा जर एखादी कुठली मनोकामना असेल, इच्छा असेल, नक्की झाडाला बांधा आणि एखादं काम पूर्ण व्हावं म्हणून भगवान विष्णूंकडे प्रार्थना करा. तुम्ही नक्की बघा, तुमचं नक्की काम पूर्ण होईल. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा हा लाभ होईल. धन्यवाद.